सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवसेना राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार योगेश म्हस्के, अश्विनी आमले, अन्सार सय्यद, शारदा चव्हाण यांच्या प्रचाराचा आज दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पार पडलाय। प्रचाराचा शुभारंभ डीजीपी नगर येथून विघ्नहर गणेश मंदिर येथून करण्यात आला। प्रचार शुभारंभानंतर डीजीपी नगर, टागोर नगर परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती। सदर प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटी घेत आशीर्वाद घेतले। तसेच धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन केले। प्रभागाचा विकास हवा असेल तर नागरिकांनी जुन्या लोकांना घरी बसवून नवीन लोकांना संधी द्यावी असे आवाहन यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी केले। यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक हजारोंच्या संख्येने प्रचारासाठी सहभागी झाले होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। आज रोजी आमच्या वार्ड क्रमांक 23 चा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आम्ही निश्चितच विकासाची गंगा या प्रभागामध्ये आणणार आहे। आमच्या योगेश म्हस्के हे खंबीर नेतृत्व करीत आहे आणि त्यांनी मागील 5 वर्षात भरपूर कामं केलेले आहे। त्या जोरावर आता मी पुढच्या 5 वर्ष आम्ही भरपूर विकासाची कामं इथे करणार आहे। वार्डात आणि प्रभागात आम्ही निश्चितच सर्व महिलांची सुरक्षा करता आणि वार्डाच्या प्रभागाच्या सुरक्षा करता काम करणार आहे। त्याकरिता आम्ही सर्वांना विनंती करतो की आम्हाला भरघोस मताने आमच्या पूर्ण पॅनलला, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला विजय करून आम्हाला विकासाची कामाची करता परवानगी द्यावी। पहिल्यांदा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आंग्ल वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटी जाओ। आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या विद्यमान युतीने 4 उमेदवार या ठिकाणी विघ्नहरण गणेश मंदिरामध्ये त्यांचा प्रचाराचा नारळ या ठिकाणी गणेशाचरणी वाढवलेला आहे। तर भगवंत त्यांना या परिसरामध्ये उत्तम प्रकारे यश प्रदान करो आणि त्यांनी जे आतापर्यंत कार्य केलेलं आहे त्याची पोचपावती त्यांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। आज सर्वांना नमस्कार। आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे योगेश आप्पा म्हस्के आणि त्यांचे पॅनल, शिवसेना राष्ट्रवादीचे एक पॅनल तयार झाला आहे आणि एक अतिशय उत्कृष्ट पॅनल तयार झाल्यामुळे सर्व उमेदवार एकदम काम करणारे आहेत आणि या प्रभागामध्ये लक्ष घालून यांनी वेळोवेळी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या आधीच ते आपल्या जनतेसमोर आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना या प्रभागातून निश्चितपणे यश मिळेल अशी आम्ही सर्वांकडून अपेक्षा करतो आणि त्यांना यश देऊ आणि पुढेही हे यांच्याकडून चांगलं कार्य घडो यासाठी आम्ही सर्व नागरिक प्रचारासाठी आलेले आहेत। सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो। आज वार्ड क्रमांक 23 मधील 4 उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ गणपती मंदिरामध्ये पार पडला। सर्वांनी एकमताने 4ही कॅन्डिडेटला प्रचंड बहुमताने विजयी करावे, कारण त्यांनी आतापर्यंत जे काही त्यांनी कामं केलेलं आहेत ते अत्यंत उत्कृष्टपणे पार पडलेले आहे आणि घराणेशाही ही संपली पाहिजे। घराणेशाही ही संपली पाहिजे, कारण 25-25 वर्षे झाले एकाच घरातील कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहतात आणि कुठल्याही प्रकारचं काम ते करत नाहीत। तर सर्वांना मी नम्र विनंती करेल की कृपया आता चेंज करून जे काही तरुण तडफदार हे उमेदवार आहेत त्यांना सर्वांनी निवडून द्यावे ही विनंती। हॅलो, नमस्कार। मी कल्पना गुंजाळ, प्रभाग क्रमांक 23 मध्ये राहते। तर आपल्या आप्पांनी आपल्या प्रभागामध्ये भरपूर कामं केले, विकासाची कामं केली आहे, कॅमेरे बसवले, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी महिलांच्या योजना आणल्या। एकनाथ शिंदे साहेबांनी आताच लाडकी बहीण योजनेचा पण सगळ्या महिलांना लाभ करून दिला। तसेच योगेश आप्पा म्हस्के यांनी आपल्या विभागामध्ये इतके कामं केले की मी मोजू नाही शकत ते। तर मला असं वाटतं असा उमेदवार आपल्या कोणालाच मिळणार नाही आणि आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर योगेश आप्पा म्हस्के यांनाच मतदान करावे आणि आज आपल्याला सर्व पॅनलला मतदान करावे आणि शिवसेनेला निवडून आणावे ही सगळ्यांना विनंती आहे। सगळ्यांना नमस्कार। आमचे 4 पॅनलला सगळ्यांनी बरदास्त करून मतदान करा, त्यांना साथ द्या। काही नवीन आहे
काही जुने आहे, त्यांना सगळ्यांनी मिळून आपण साथ देऊ आणि आपल्या वार्डातलं सगळं प्रगती करूया. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या वार्डात काय झालं काय नाही झालं हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी यांना साथ द्या हेच माझे नम्र विनंती आहे. नमस्कार. आज 3 जानेवारी आणि आज साधा दिवस नाही तर आज आपल्या सावित्रीमाईंचा जन्मदिवस आहे आणि आजच आपल्या प्रचाराला सुरुवात होत आहे. म्हणजे बदल हा नक्की घडणार आहे आणि आपले जे काही उमेदवार आहे योगेश अप्पा म्हस्के, अश्विनीताई यांना सगळ्यांनी आणि बाकीचे जे 2 उमेदवार आहे यांना सगळ्यांनी भरभरून मतदान करा आणि सावित्रीमाईंच्या जन्मदिनी एकच धैर्य ठेवा की बदलाला मतदान द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.